शेतकरी मित्रांनो, आज आपण आलो आहोत तुरीच्या प्लॉटमध्ये आणि तुरीवर आपल्या फवारणी चालू आहे। युआरयूबी प्रक्रिया एक तूर शिवनेरी 45 अर्ली आणि या तुरीवर आज फवारा घेतो आपण कोराजन सोबत आपण घ्यावं पोटॅशियम। तर कोराजन घेतलं 10 मिली, पोटॅशियम घेतलं 50 मिली 15 लिटर पाण्यामध्ये। आणि 2 ओळीतलं अंतर जे आहे ते इथं 2 ओळीतलं अंतर आहे आपल्याला। इथं 12 फूट सर्व तूर पॅक झाली। कुठं 5% 1% अशा प्रकारे इथं फुलं आहेत। तर त्या फुलाचं रूपांतर शेंगेमध्ये होण्यासाठी आपण लवकरात लवकर फुलाचं शेंगत जे बारके शेंगा आहे ते जाड होण्यासाठी आणि जे जाड शेंगा आहे ते दाणे अजून जाड होण्यासाठी, परिपूर्ण माल भरण्यासाठी अशा प्रकारे आपल्याला इथं फवारणी करणं चालू आहे। या फवारणीमध्ये आपण ही औषधी घेतलेली आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही औषधी घेतल्यानंतर आपली तूर लवकरात लवकर, यावर्षी पाऊस जास्त असल्यामुळं आणि आता थंडीचा गारठा वाढल्यामुळं फुलाचं रूपांतर शेंगामध्ये व्हायला वेळ लागत आहे। त्याच्यामुळं आपल्याला ही फवारणी सर्वात महत्त्वाची आहे आणि या फवारणीमुळं आपल्या फुलाचं शेंगात लवकर रूपांतर होईल, आपले लवकर शेंगा तयार होतील, परिपक्व होतील आणि आपल्याला पाहिजे तसे रिझल्ट आपल्याला इथं मिळून जातील। तर आपण अशा प्रकारे यावर्षी तूर जर असेल तर त्यामध्ये कोराजन परत पोटॅशियम अशा प्रकारे जर फवारणी घेतली तर आपल्याला एकदम चांगल्या प्रकारे रिझल्ट येतील आणि आपली तूर लवकरात लवकर दाणे भरून जातील आणि आपल्याला कापणीसाठी लवकर तयार होईल आणि पुढचं पीक जर घ्यायचं असेल तर ते पीकसुद्धा आपण इथं घेऊ शकतो। तर त्यासाठी अशा प्रकारे आपल्याला इथं फवारणी आपण घेऊ शकता। तर ही आहे तूर शिवनेरी 45 अर्ली। यामध्ये 2 प्रकार होते, जे मागच्या वर्षी लेटवाली होती, यावर्षी अर्लीवाली। आता परिपूर्ण शेंगा ज्या आहेत तर अशा प्रकारे आता हे भरणं चालू झाल्या। काही वाळायल्या शेंगा, काही परिपूर्ण पिवळ्या झाल्या, भरल्या, काही बारीक आहे। आता याला या फवारणीमुळे भरपूर फरक पडेल आणि 8 दिवसामध्ये आपला माल पूर्ण कवर होऊन जाईल आणि आपल्याला पाहिजे तसे रिझल्ट इथं मिळून जातील। आणि उंची जी आहे 10 फुटाची आहे। अशा प्रकारे 12 फूट अंतर पॅक झालेलं आहे आणि जबरदस्त तूर आहे। दरवर्षी यापेक्षा यावर्षी जास्त रिझल्ट येतील। 15 ते 16 क्विंटल एकरी येण्याची शक्यता आहे। 2 ओळीचं अंतर 10 फूट, 12 फूट, 15 फुटापर्यंत आपण घेऊ शकता। तर ही आहे तूर शिवनेरी 45। पूर्ण माल अशा प्रकारे जमिनीला टेकलेला आहे, बघू शकता आपण। आणि खोडाची जी जाडी आहे तर आपल्याला खोडाची जाडी दाखवतो। हे बघा, अशा प्रकारे खोडाची जाडी आहे परिपूर्ण। हे बघा, तूर शिवनेरी 45 अर्ली। हाताच्या मनगटासारखं बूड, फांद्या भरपूर, बघू शकता आपण।